मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीमधील फुले आणि दगड हा पाढा आपण आज वाचणार आहोत. या पाठाचे लेखक निरंतर हे आहेत. हा पाठ सुरू करण्यापूर्वी आपण त्याचा पाठपरिचय वाचूया. ओबडधोबड दगडाच्या रूपांची निंदा फुलांनी केली, पण त्याच दगडातून मूर्तिकाराने सुंदर मूर्ती साकारली आणि या मूर्तीवर फुले वाहिली. तेव्हा फुलांना पश्चाताप झाला. गुणाची निंदा करू नये, बाह्य रूपापेक्षा आंतरिक गुणांचा विचार करावा, अशा प्रकारचा बोध देणारा आणि संस्कार करणारा हा पाठ आहे. तर चला आता आपण पाठाला सुरुवात करूया. एका रानात एक मोठा दगड पडलेला होता. अगदी ओबडधोबड काळा कुळकुळीत असा होता तो. त्याच्यात पुष्कळ खचा दिसत होत्या. त्या दगडाच्या जवळ एक फुलवेली होती. त्या फुलवेलीची पांढरी गोंडस फुले वाऱ्यासोबत खेळत, पानांसोबत लपंडाव करत, फांद्यांवरून खालच्या उड्यात पटापटा उड्या मारत आणि पाण्याबरोबर नावेसारखी डुलत जात. त्या दगडाकडे पाहून ती फुले नेहमी हसत आणि त्याची थट्टा करत असत. काय पण ध्यान आहे, नुसता काळोबा पडला आहे. लोकांची मात्र वाट अडवतो विनाकारण. ओढ्याला पुढे जाऊ देत नाही, वेलीला उगू देत नाही, गवताला वाढू देत नाही. तोंड तरी काय, देव येऊन गेल्यासारखे दिसत आहे. पाऊस येवो, ऊन येवो, थंडी पडो, काही दात ना फिर्याद. हा आपला काशीनंदन पडला तो पडलेला. कधी हालायचा नाही, कधी बोलायचा नाही. काय रे तुझा उपयोग? त्यापेक्षा एकांत्या डोहात जीव का नाही देत? दगड आपली काही बोलायचं नाही. बोलून चालून दगड तू दगड. काही दिवसांनी मूर्ती घडवाली कारागीर पात्रवट दगड शोधत त्या रानात आला. त्याला तो दगड दिसला. त्या दगडाला पाहून कारागीरला फार आनंद झाला. तो म्हणाला, या काळ्या पाषाणाची गुळगुळीत मूर्ती किती सुंदर दिसेल. लगेच त्याने मूर्ती काढण्यास सुरुवात केली. दगडावर सारखे टाकीचे घाव बसू लागले. त्याचे तुकडे उडू लागले. त्या आवाजाने ती जवळची फुले घाबरून गेली. त्या दगडाचे हाल पाहून त्यांना वाईट वाटले. ती म्हणाली, या आळशाला काय ही भयंकर शिक्षा. काही दिवसांनी पात्रवटाने त्या दगडाची सुंदर मूर्ती तयार केली. ती सुंदर मूर्ती पाहून फुलांना आश्चर्य वाटले. त्याला वाटले, दगडात लपून बसलेला माणूसच बाहेर येत आहे. मूर्तिकाराने मूर्ती उभी केली. तेथीलच काही फुले तोडून आणली आणि त्या मूर्तीवर वाहिली. ते पाहून दगडाला खूप आनंद झाला. फुलांना मात्र फार राग आला, वाईट वाटले. पण काय करतात बिचारे. त्याने रागून मूर्तीच्या डोक्यावरून उडी मारली व ती खाली रुसून बसली. दुसऱ्या दिवशी मूर्तिकार गावातील लोक ती मूर्ती गावात नेण्यासाठी आले. त्यांनी खाली पडलेली कोमजलेली फुले बाजूला सारली आणि तेथील ताजी फुले आणून त्याची माळ केली व ती मूर्तीच्या गळ्यात घातली. त्याने वाजत गाजत ती मूर्ती गावात आणली. त्या दगडाला हसल्याबद्दल फुलांना खूप पश्चाताप झाला होता. पण आता त्याचा उपयोग काय? त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडाच्या पाया पडावे लागते. तर मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.